आदिती, काय झालं? काकांना एक सत्य कळलंय, पण अजून पूर्ण सत्य त्यांना माहित नाहीये. आदिती, आज त्यांना फक्त सुहास बद्दल कळलं तर ते हर्ट झालं. तरीही मोठ्या मनाने माफ केलंय त्यांनी आपल्याला. पण आता मात्र त्यांना पूर्ण सत्य कळायलाच हवं जय. नाही, बरोबर आहे तुझं. आणि आज आपल्याकडे ते सांगण्याची संधी आली होती. सगळं सांगायला हवं होतं त्यांना. काकूंनी उगाच अडवलं. जे कदाचित अण्णा होते म्हणून अडवलं असेल. पण आता काकांना असं अंधारात ठेवता येणार नाही आपल्याला. आपण त्यांना सगळं खरं सांगून टाकायला हवं, म्हणजे आपल्या मनावरचं ओझही कमी होईल. काकांना भेटायचे. आम्हाला काकांना सगळं खरं सांगायचंय. आम्ही तसं ठरवलंही होतं, पण तुम्ही आम्हाला अडवलं. अण्णांसाठी ना? अण्णांसाठी नाही, काकांसाठी. तुम्हाला असं वाटलं की एक खोटं समोर आलं, त्यांनी माफ केलं, मग आता सगळं सत्य सांगितलं तर ते माफ करतील का? कदाचित करतीलही, पण स्वतःला ते कधीच माफ करू शकणार नाहीत. एखाद्यावर आपण विश्वास टाकला आणि त्यांनी तो खोटा ठरवला, ह्याचा ते खूप त्रास करून घेतील. अरे, ते जितके खमके दिसतात ना, तितकेच ते मनाने हळवे आहेत. पोटच्या मुलाचा असा अनुभव आल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की कुणावरही विश्वास टाकायचा नाही. पण तुमच्यावर त्यांनी तो ठेवला, याचं भान ठेवा. हो काकू, पण हे सगळं अजून किती दिवस लपवून ठेवणार होत आपण? नाही सांगता येत, पण एक नक्की की आत्ताही वेळ नाहीये. जे झालं ते झालं. उशीर झालाय, झोपा आता. Yes, come in. सर, ह्याच्यावर तुमची सही लागेल. मी सगळं चेक केलंय. काय कसली फाईल आहे? गेले 6 महिन्याचे व्हाउचर्स आहेत, सगळे अकाउंट्स आहेत. 6 महिने? आता या 6 महिन्यांच्या एंट्रीज मी तपासत बसायच्या एक एक करून? किती वेळा तुम्हाला सांगितलं या फाईल्स नकोत मला, तरी सुद्धा तुम्ही तेच तेच करता? आणि सर, ते काय? ते कदम साहेब म्हणजे आपलं अकाउंट्सचं काम बघतात ना, त्यांना जमत नाही ते. नवरे अकाउंटंटसाठी जाहिरात द्यायला सांगितली होती, त्याचं काय झालं? नाही, देतो ना, म्हणजे आजच देतो, देणारच होतो. पण म्हटलं एकदा तुम्ही जर जाहिरात नजरेखालून घातली असती तर बरं झालं असतं. का? तुम्ही जी कामं करता त्याच्यावर तुमचा विश्वास नाही? नवऱ्याहो, किमान ही लहान सहान कामं तरी स्वतःच्या जबाबदारीवर करत जा. आणि असल्या कामांमध्ये मला इन्व्हॉल्व करत घेत जाऊ नका. आणि काही शंका असेल तर आदिती मॅडमला विचार. त्यांना तो जाहिरातीचा ड्राफ्ट दाखवा आणि उद्याच्या पेपरमध्ये मला ऍड दिसली पाहिजे. इज दॅट क्लिअर? येस सर. निघा, ते घेऊन जा. घेऊन जा ते. हो. माझी जबाबदारी मला चांगली कळते. अरे, एवढी वर्ष काम करतोय मी इथं, आणि आता ह्यांना विचारायचं? तांगडे, कॉफी दे.
तुमच्या समोर आहे, घ्या की हातानं. मी घेऊ मग का तुला द्यायला काय झालं? काय तुझे हात मोडले का काय? हा तांगडे, अरे सिनियरशी कसं वागायचं याची काही पद्धत आहे का नाही ऑफिसमध्ये? सॉरी 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 सॉरी. तर दे लवकर. अहो मशीन आहे ही, वेळ लागतो जरा. हा घ्या. आता बोलू नका, थंड होईल. हे बघ, मला शिकवायची गरज नाहीये. इतकी वर्ष काम करतोय मी इथं. अहो इतकी वर्ष काम करण्याचा आणि कॉफी थंड होण्याचा काही संबंध आहे का? अनुभव लागतो. आणि हे आता आलेले, ही नवीन आलेली मंडळी आता आम्हाला शिकवणार. अहो एवढं काय मनाला लावून घेताय? माझ्या जागी तू असतास तर काय केलं असतंस? मी माझ्या हाताने घेतली असती कॉफी. अहो तुम्ही पाणी भरत असताना तुम्हाला कशाला डिस्टर्ब करेन मी? काय म्हणालास? नाही, आता तुम्हीच म्हणालात ना की तुमच्या ठिकाणी मी असतो तर काय केलं असतं. मग आता त्या ठिकाणी कोणतरी पाहिजे ना. मग हे बघ, वर तोंड करून बोलू नकोस. सॉरी, माझं चुकलं का? थंड डोक्याने गरम कॉफी घ्या. हो, आता सगळी कामं ज्युनियर्सना विचारायची. तर हे काल परवा आलेले आपल्याला शिकवणार? हा बरोबर आहे, बरोबर आहे, तुमचं सगळं बरोबर आहे नवरे साहेब. नाही तांगडे, हा तुला सगळं पटतंय ना? हो, पण ऐकायला वेळ नाही ना. काम आहेत मला भरपूर. मग मला काय कामं नाही आहेत असं तुला म्हणायचंय का? अरे मला सुद्धा भरपूर कामं आहेत, कळलं? वहिनी साहेबांचा गावाकडून फोन आला काय, म्हणून एवढा पारा चढलाय. आणि त्यावर आज काम आहेत भरपूर. जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, आपलं आपण आपलं काम करावं. अहो काका, थोडा प्रयत्न करावं, जमेल हे सॉफ्टवेअर तुम्हाला. पण त्यासाठी थोडं तरी ठाऊक असणं गरजेचं आहे ना. कदम, मग तोपर्यंत नुसतं बसून राहणार का? बघू काय होतंय ते. अरविंद, प्रयत्नांती परमेश्वर. जमेल. ए उत्तमा, तुला ना एक छान सरप्राईज द्यायचंय मला आज. काय? अगं ते नाही, वर्तमानपत्रात ना जाहिरात आली. कॉटन सिल्क साड्यांचा सेल लागलाय आणि ना तुला आवडतील अशा साड्या आहेत. ए वाव, सकाळी सकाळी तू बघून पण आलीस? नाही ग, जाहिरातीत फोटो पण आलेत तर साड्यांचे, त्यावरून सांगते. उद्या गुढीपाडवा आहे, एखादी छानशी साडी घे तुला. हो. ए पण मला एकटीला का? तुला पण घेणार आहे मी. अगं मला कशाला? कशाला काय? सेलची इन्फॉर्मेशन दिलीस म्हणून. हो का? तसं असेल तर उद्यापासून सगळ्या जाहिराती वाचेन आणि तुला सांगत आहेत. बरं, आज आठवणीनं घ्या माझ्याकडून जाहिरातीचं कात्रण. हो हो. काय सकाळी सकाळी काय चाललंय? हा अरे आपण ऑफिस मध्ये काम करायला येतो, विसरू नका. चला काम करा, काम करा. हे काय, आज सूर्य कुठून उगवलाय? गुड मॉर्निंग. अरे असं काय, मी विश केलं सगळ्यांना. कुणीतरी मला विश करा. मी आले त्याचं वाईट वाटलंय का कोणाला तरी खूपच? चला औक्षण करा, फटाके फोडा, मॅडम आलेत. सुट्टी संपली नाही का? अमित, पुरे हा. ती आल्याला लगेच काही युद्ध सुरू करायला नकोय. पण रजनी, ऍक्च्युली अमितच तुला सगळ्यात जास्त मिस करत होता. हो? अगं भांडायला कोणी नव्हतं ना. रजनी कशी आहेस ग? मस्त. आणि सुट्टी कशी गेली? उत्तम. काय मस्त वाटलं माहितीये, खूप दिवसांनी गेले ना नाशिकला, एकदम फ्रेश वाटलं. आता काय सुरू पुन्हा रुटीन कामाचं. पण मी खूप मिस केलं तुम्हाला सगळ्यांना.
लाडू? हो, लाडू. कसं आहे ना जय, मी जरी रजेवर होते तरी ऑफिस मधल्या सगळ्या खबरी होत्या मला. हे लाडू तू एडींना परत आणल्याबद्दल मला खूप आनंद झाला. खूप. मी घेतो. थँक्स. खरं तर मला अजून खूप काही करायचं होतं. म्हणजे नवऱ्यांनी परमिशन दिली असती तर फटाकेही आणले असते मी फोडायला. आणि तसंही कोणाला तरी मी आल्याच्या आनंदात फटाके फोडायचेच होते ना. हे बघ, तुझा हा आनंद. एक मिनिट. नको प्लीज, मी खूप आनंदात आहे, त्यामुळे वाद नको. मूड नाहीये, मला एन्जॉय करू दे प्लीज. मी पण केलं एन्जॉय. जयची गुड न्यूज मिळाल्यावर आम्ही सेलिब्रेट केलं. जय आणि मी डिनरला गेलो होतो. जय, तू जुई सोबत गेला होतास? वा, चांगलंय. नाही म्हणजे सेलिब्रेशन झालं म्हणजे चांगलंच झालं ना. वा, छान, चांगलंच आहे की. जुई, आता काय बाबा, तुमचं डिनर झाला, सेलिब्रेशन झालं, मग तुला नको असेल ना लाडू? पण कसं आहे माहितीये का, जयनी डील क्रॅक केल्यामुळे मी ना खूप आनंदात आहे, त्यामुळे मी देणार आहे तुला लाडू. थांब आधी का काका. हाच की जरा. थँक्स. नाही, आणि म्हणजे मला थँक्स म्हणलंस ते ठीक आहे, गुड. पण जयचं कौतुक केलंस का? कर, अभिनंदन कर जरा त्याचं. तुला डाऊट होता ना, गॅरंटी नव्हती तुला जय काम पूर्ण करेल याची, पण मला होती. मला माहित होतं जय हे डील नक्की क्रॅक करणार, कोणाच्याही शिफारसी शिवाय. तिलोत्तमा, थँक्यू. अदिती मॅडम, लाडू जयनी एडींना परत आणलं ना, त्याबद्दल. बापरे, हे काय चाललंय ऑफिस मध्ये? नवरे काम करतायत? काय 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 लपवता काय? कविता करताय? प्रेम कविता? रजनी मॅडम, मी काय कविता करायला ऑफिस मध्ये येतो? अच्छा, म्हणजे कामच करताय ना. ए कोणीतरी देवासमोर लाडू ठेवा जरा. काय चाललंय? हा, हे तुमचे सगळे सोहळे आटपा, मला काम करू द्यात. नवरे, साऱ्यांनी काय स्पेशल काम दिलंय का? आज नवरे काम करतायत त्याचे लाडू समजा. ए अमित, काय फक्त लाडू? पार्टी व्हायला पाहिजे खरं तर नवरे. काय बरोबर असू द्या.
घ्या लाडू घ्या. एकदा सांगून कळत नाही का? आता जरा जरी आवाज निघाला ना तरी मला सरांच्या कानावर घालायला लागेल आणि मग कायमची सुट्टी होईल. तेव्हा तुम्ही तुमचं काम करा, मला माझं काम करू द्या. बापरे, नवरे भडकले. रजनी, ए नंदिनी, ओ आजच दे हा. काय ग? अगं जाहिरात. हा हा हो दे. यांना जाहिरातीचं कसं काय कळलं? काय काय हे काय आहे? हा, तुम्ही इथलं तिथं काय करताय? तुम्हाला सगळं कसं काय कळतं? कसलं? आता तुम्ही नंदिनी मॅडमला काय सांगत होतात? अच्छा, जाहिरातीचं. आता कळलं जाहिरातीबद्दल, तर त्यात काय एवढं? अहो पण काहीतरी कॉन्फिडेन्शियल ठेवायला हवं ना. त्यात काय कॉन्फिडेन्शियल? अहो नंदिनी आणि मी आमचं बोलतोय. नाहीतर काय? तुमचं तुम्ही बोलताय म्हणजे काय? हा, कधी काही बोलायचं? आपल्याला सगळं कळलं म्हणजे सगळं सांगणारच आहात का तुम्ही? हा, नवरे काय झालंय काय एवढं? ते मी सांगू शकत नाही कारण कॉन्फिडेन्शियल आहे. तिलोत्तमा मॅडम, नंदिनी मॅडम, ही बातमी जर लीक झाली तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवा. काय झालं यांना? काही नाही, कामाची सवय नाहीये ना म्हणून होतंय हे. देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये हिशेबनीस पाहिजे. हिशेबनीस? हिशेबनीस का अकाउंटंट? नाही, अकाउंटंटच लिहावं, म्हणजे कशी जाहिरात अशी वजनदार होईल. नको, हिशेबनीस असं चक्क मराठीतनं लिहूया. पण कळलं नाही तर हिशेबनीस का अकाउंटंट तरी विचारायला पाहिजे. कदम सर. हा, थँक्यू. अरे नवरींचं काही बिनसलंय का? काय कळत नाही पण दिसतंय त्रास. कदम साहेब, तुम्हाला तर सगळं माहित असेल ना? मला काय माहिती? तेच ते गावाकडचं. गावाकडे काय? कळतंय कळतंय, तुम्ही काही सांगणार नाही, कळतंय. मी काय सांगणार नाही? तेच तुम्हाला जे माहित आहे ते. मला काय माहित नाही. तुम्हाला काय माहित नाही का? नवरे साहेब आले, द्या आता हा विषय नको. चहा घ्या, चहा घ्या. आदिती, ही जाहिरात बघ. जाहिरात असावी ना तर अशी, लगेच जावंसं वाटेल. अदिती मॅडम, जरा या माझ्यासोबत. तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. काय बोलायचंय? आता ऑफिस मधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचं आहे का? आणि तुम्हाला तसं सगळं माहीतच असतं ना, मग मला आणखीन वेगळं काय विचारताय? अहो नवरे, अहो मी सहज विचारलं. मग सहजच सांगतोय, मला सांगता येणार नाही. नवरे काका, तुम्ही का वैतागताय त्यांच्यावर? काय झालंय? वा, आता तुम्हालाही सांगायचं का? हे बघा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथं बांधील नाही. अदिती मॅडम चला.
नवरे काका काय झालं? नाही, थोडंसं बोलायचं होतं. कशाबद्दल? जाहिरातीबद्दल. सॉरी काका, मी फक्त बघत होते ती जाहिरात. नाही, मला माहिती आहे की तुम्हाला फक्त जाहिरात बघायचीच आहे. बरं, नाही बघत मी. म्हणजे मग मलाच ऐकून घ्यावं लागेल की नवऱ्यांनी सांगितलं म्हणून मी जाहिरात बघितली नाही. पण काका आम्ही. हे बघा, आदिती मॅडम, सरांनी सांगितलंय म्हणून तुम्हाला सांगतोय, एकदा बघून घ्या जाहिरात. काय? नंदिनी मॅडमनी की सरांनी? नंदिनी मॅडमचा काय संबंध आणि त्यांचं काय ऐकू मी? हे बघा, मी इथे सिनियर आहे सगळ्यांचाच. सरांनी सांगितलंय म्हणून एकदा जाहिरात नजरेखालून घाला. हो, बघते. घ्या, बघा बघा, उद्याच्या उद्या पेपरला जाहिरात आली पाहिजे. हा, बरोबर आहे ही. मी चुका करतच नाही. पण नवरे काका, अरविंद काकांच्या मदतीला नवीन अकाउंटंट येणार आहे का? नाही, नवीन अकाउंटंट येणार आहे, पण तो कदमांच्या मदतीला नाही, तर त्यांच्या जागी